गुड मॉर्निंग. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आज थोडी घाई आहे कारण की अर्जुनला पण आज अर्जुन आमच्याकडेच असणार, आमच्याकडे असेल. असो माझ्या आईकडे नाही जाणार आहे कारण की आई गावाला गेली आहे काही निमित्ताने. सो आज दिवसभर तो इथेच असणार आहे. अभिने त्याच्यासाठी सुट्टी घेतली, मी सुट्टी घेऊ शकत नव्हते, पण आज अभि त्याला सांभाळणार आहे. पूर्ण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. आणखी लॉग इन झाल्यावर मला थोडं डिफिकल्ट होईल त्याला सांभाळणं. त्याचं नाश्ता मी बनवला आहे. नाश्ता म्हणजे त्याच्यासाठी मी नाचणीचं सत्व बनवलं आहे. लहान बाळाचं नाचणीचं सत्वाची रेसिपी मी माझ्या यूट्यूबला पण टाकले, इंस्टाग्रामला पण टाकले, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि काल जसं मी सांगितलं, मी त्याची ड्रायफ्रूटची पावडर बघा, ही 15 दिवसाची पावडर आहे. हा राऊंड एक ही बरणी जी आहे ना, ही मे बी अर्धा किलोची बरणी आहे ही. आणि ह्याच्यामध्ये बघा, ही पूर्ण भरलेली आणि ही पण ऑलमोस्ट भरलेली. याच्यातली थोडी मी ह्याला यूज केली. खरंच खूप न्यूट्रिटिव्ह आहे आणि याच्याने बोन्स खूप स्ट्रॉंग होतात, इम्युनिटी वाढते, ओमेगा 3 बाळांना मिळतं आणि खूप याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे. तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक. ड्रायफ्रूटच्या पावडरची आणि नाचणीच्या सत्वाची दोन्ही पण लिंक आहे. युजली लोक नाचणीच्या सत्वामध्ये नुसती नाचणीची जे नाचणीचं पीठ असतं तेच तुपात परतून किंवा तेच गरम पाण्यात हे करतात. पण मी जे नाचणीचं सत्व बनवलं आहे, ही माझी स्वतःची रेसिपी आहे आणि ह्याच्यामुळे ह्याच्यात गोडसरपणा यायला मी काळी खारीक पावडर पण वापरते. तुम्ही नक्की जाऊन लिंक चेक करा. बाय. मी आज सुरणाचे कापं, आपण कापं नाही म्हणू शकत, त्याला सुरणाचे बाईट्स बोलू शकतो. बघा, हे बाईट साईज आहेत आणि मी आज फ्राय केले आहेत. मी अशी तव्यावर बघा शॅलो फ्राय केले आहे, डीप फ्राय पण नाही आहे. बरं, ज्यांना कोकणी माणसांना मी सांगते, ही रेसिपी आहे ना, ही एक्झॅक्टली सुरमईसारखी टेस्ट करते. आपण जी सुरमई तळतो किंवा सुरमई जी फ्राय करतो ना, एक्झॅक्टली ती तशीच्या तशीच टेस्ट करते. एक्झॅक्टली. सो एखाद्या दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नसेल पण तुम्हाला टेस्ट मच्छीसारखी हवी असेल किंवा श्रावणामध्ये मार्गशीर्षमध्ये, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप छान आहे टेस्ट आणि खरंच खूप छान आहे. मी बाईट साईज केली आहे. तुम्ही असे चांगल्या लॉंग कापं जे आपण म्हणतो स्लाइस, ते करून तुम्ही करू शकता. मी छोटे छोटे बाईट साईज केलेत. ठीक आहे. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे एक टिप आहे. आपण स्वतःची झोप खूप कॅज्युअली घेतो, स्पेशली लेडीज, आणि जर न्यू मॉम कोणी असेल तर ते तर 100% कॅज्युअली घेतं. काल अर्जुन आज पहाटे 4 वाजल्यापासून जागा होता. लिटरली 4 वाजल्यापासून तो जागा आहे आणि तो रडतोय. रडत पण थोडा रडला, पण तो जागा होता. त्याला खेळायचं होतं आणि त्याला माझ्याशीच खेळायचं होतं. सो तो कंटिन्यू माझ्याबरोबर खेळत होता आणि त्याने मला नाही झोपू दिलं. रात्री पण उशिरा 1 वाजता तो झोपला. 1 वाजता ॲक्च्युली माझं एडिटिंगचं काम चालू होतं, तो लवकर झोपलेला, पण 1 वाजेपर्यंत मी एडिटिंगसाठी जागी होते आणि 4 वाजल्यापासून अर्जुन जागा होता. तो लिटरली 7 वाजेपर्यंत जागाच होता आणि 7 वाजता स्वतः झोपला आणि 9ला उठला. सो एकच रात्र नाही चांगली झोप मिळाल्यामुळे माझ्या स्किनवर लगेच फरक पडलेला तुम्ही बघू शकता. डार्क सर्कल हे माझे आजकाल आहेत कारण की मी ब्रेस्ट फिडिंगवर आहे आणि त्याच्यामुळे झोप तेवढीशी मिळत नाही कारण की अर्जुन रात्री पण दूध पितो. बट येस, प्लीज लक्षात ठेवा, झोप ही खूप महत्त्वाची असते. आणि तुम्हाला वाटत असेल एखाद दुसऱ्या दिवसाने काय फरक पडतो, खूप फरक पडतो, स्पेशली लेडीजना, कारण की आपलं पूर्ण बॉडी ही फक्त हॉर्मोन्सने कंट्रोल होते. म्हणजे जेंट्सची पण बॉडी हॉर्मोन्सने कंट्रोल होते, असं मी नाही म्हणत नाही की त्यांचं नाही, बट लेडीजना खूप फरक पडतो हॉर्मोन्समुळे. त्यांचे प्रत्येक दिवसाचा 1-1 सेकंड हॉर्मोनने इफेक्ट होऊ शकतो. तुमची स्किनचं टेक्स्चर, स्किनचा टोन, स्किन कलर, हेल्दी असणं स्किन, हेअर फॉल होणं, लिटरली ईच अँड एव्हरीथिंग ऑफ लेडी किंवा वुमेन बॉडी इज अफेक्टेड बाय हॉर्मोन. सो प्लीज मेक शुअर तुम्ही तुमची झोप पूर्ण घ्याल. आणि बघू शकता तुम्ही, खरंच खूप फरक पडला आहे माझा 1 दिवस झोप न मिळाल्यामुळे. सो मेक शुअर की तुमची झोप कधी तुम्ही नाही अवॉइड करणार किंवा इग्नोर नाही करणार. प्लीज स्वतःची हेल्थ अवॉइड नका करू, कारण की तुम्ही यंग असताना जे काही तुमच्या बॉडी
जी का तुम्ही जितकी काळजी घ्याल ना ती तुम्हाला तुमच्या ओल्ड एजमध्ये पण त्याचं बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. सो प्लीज डोंट अवॉइड युअर हेल्थ. लॉग इन आहे, साईड बाय साईड चालू आहे. आज पूर्णच ड्युटी अभिची आहे, तुम्ही बघू शकता. सगळंच त्याचं आहे. तो आज त्याला अर्जुनला भरवण्यापासून ते लिटरली प्रत्येक गोष्ट आज त्याने केलेली आहे. मी जेवणाचं उरकलं, जेवणाचा मी सगळं नाश्ता, जेवण, अर्जुनचं जेवण आणि किंवा अर्जुनचा नाश्ता, आमचा नाश्ता, हे सगळं मी उरकलेलं. पण अदरवाईज आज लिटरली 95% काम हे अभिने केलं आहे. सो मी एवढंच म्हणू शकते, मी खूप ब्लेस्ड समजते स्वतःला आणि खरंच नजर लागू नये. बट येस, तो त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये कधीच मागे पडत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला कधी त्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सांगावी लागली नाही आजपर्यंत, किंवा त्याला मला रिक्वेस्ट करावी नाही लागली, त्याला समजावून द्यावं नाही लागलं की ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कधी तर तो माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी पण उचलत असतो. सो येस, मी खूप या बाबतीत ब्लेस्ड आहे आणि लकी समजते स्वतःला. आहे वरण भात आणि सुरणाची कापं. बरं, तुम्ही सुरणाची किंवा बटाट्याची किंवा अगदी वांग्याची कापं पण छान लागतात. जे मोठं आपलं वांगं असतं एकदम असं, ते खरंच छान लागतात ते. बट हे कम्फर्ट फूड आहे, तुम्ही कधीच याला बोर होऊ शकत नाही, म्हणजे मी तरी नाही होऊ शकत. हे सुरणाचे कापं म्हणण्यापेक्षा सुरणाचे बाईट्स. या हाय फाय. मस्त मस्त. आज लिटरली सगळं काम अभिनय केलंय. म्हणजे अगदी अर्जुनचा नाश्ता, त्याचं जेवण भरवणं, त्याला नाश्ता भरवणं, त्याला अंघोळ घालणं, त्याचं पॉटी वगैरे सगळं लिटरली अर्जुनची रिस्पॉन्सिबिलिटी आज 100% ह्याने घेतलेली आहे. आणि आय डोंट नो, खूप छान वाटतंय मला की मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा नाही लागत आहे. मला त्याला समजून द्यावं किंवा मला त्याच्या हातापाय पडावं लागत नाही की कर तू पण. सगळं त्याने स्वतःहून केलं. आणि आय डोंट नो वाय, पण थोडं गिल्ट पण वाटतं की त्याला करायला लागलं. म्हणजे आपण त्या एका सोसायटीमध्ये वाढलो असतो जिथे आपण नाही बघितलं आहे कोणाला, इवन आपल्या वडिलांना पण किंवा आजूबाजूच्या कोणत्याही पुरुषांना इतकं सपोर्टिव्ह नाही बघितलं. आणि ह्याच्यात थोडं वाटतंय मला, जरा छान पण वाटतंय आणि नजर लागू नये. येस. रात्रीचे 11:30 झाले आणि मी जसं असंच बोललो की यार मला भूक लागली. तर या बायकोने बघा माझ्यासाठी काय केलं आहे. फ्रंट कॅमेरा कसा करतो, एवढं यम्मी बनवलं ना यार. खरंच लवकर लग्न करा यार. जे माझ्या मित्रांनी नाही केले ना अजून, त्यांना खरंच एक सजेशन आहे, लवकर लग्न करा. मस्तच एक नंबर झाले माहिती आहे का. नाचोच बनवले त्याने, जबरदस्त झाले, जबरदस्त. थँक्यू. ओके, तो काल व्हिडिओ माझा आला नाही आहे, काल ब्लॉग आला नाही आहे, कारण की आम्ही एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिली आहोत आणि आमच्याकडे कॉन्टेंटची कमी आहे. रोज माझ्याकडे कॉन्टेंट नाही आहे, पण कन्सिस्टन्सी गरजेची आहे. त्यासाठी आता आम्ही ठरवलं की रोज आम्ही एक कपल चॅलेंज घेणार आहोत. आणि कपल चॅलेंजचे म्हणजे रुटीनमध्ये आम्ही थोडा वेळ कपल चॅलेंजेस शूट करणार आहोत आणि ते व्हिडिओ आता तुम्हाला बघायला भेटतील डेली व्लॉग्समध्ये. सो स्टे ट्यून. आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करा की कोणता ट्रेंडिंग कपल चॅलेंज आहे जो तुम्हाला वाटतं आम्ही करावा. नक्की कमेंटमध्ये सांगा. रील
किंवा इन्स्टा हँडलला माझ्या जा आणि मला रील सजेशन जे काही असेल त्या सेंड करा. नक्की आम्ही ट्राय करू नवीन नवीन कपल चॅलेंज. ओके बाय.